तर पुण्यामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी दिली आहे। तुम्हाला न्याय मिळेल असा फडणवीसांनी शब्द दिला असंही योगेश पांडेंनी म्हटलं। तर जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळांचा संबंध आहे, त्यांनी कितीही नकार दिला तरी असंही यावेळेला योगेश पांडेंनी म्हटलं। सकारात्मकदृष्ट्या ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही परवा भेटलो, त्यांनी अतिशय समजदारीची भूमिका घेतली। त्यांनी सांगितलं, जवळपास 10-12 मिनिटं होतो, फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही पुढे बघा, झालं काय त्याच्या जायचं नाहीये, तुम्हाला काय तुमचं म्हणणं काय। आम्ही त्यांना सांगितलं की सीएलटी रद्द झालं पाहिजे साहेब, याची चौकशी झाली पाहिजे। ते म्हणे तुम्हाला न्याय मिळेल। त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला न्याय मिळेल, तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू ठेवा, तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं। त्यामुळे काय याच्यात काय राहिलं नाही जास्त मोठं। आज आमचं जे जैन मंदिर जे आहे भगवान महावीरांचं, ते या कर्जाच्या बोजातनं मुक्त होण्यासाठी एक मोठा आशेचा किरण झाला आहे। तर ही आज मोठी सकारात्मक गोष्ट आहे। आणि दुसरी जे तुम्ही जो मुद्दा आता जो प्रश्न विचारला की जे आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा, तर हे सगळ्यांना माहिती आहे। यामध्ये आता तोच विषय की मुरलीधर मोहोळांचा संबंध आहे का नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्या काही अडचणी आहे की ते स्वीकारणार की नाही स्वीकारणार, मात्र ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही की अण्णांचा याच्यासमोर आहे का नाही।